मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नका असं सांगितलेलं असताना सुद्धा सोन्याची दुकानं सुरू आहेत, सोनं खरेदी सुरू आहे। आता या खरीददारामध्ये अंधभक्त किती आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे। आम्ही तुम्हाला दोन घटना सांगणार आहे आणि दोनही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहेत। पहिली घटना आता ही सोन्याच्या दुकानातील आहे आणि दुसरी घटना ही मंदिरातील होणाऱ्या चोरीची आहे। आता मित्रांनो, सोनं खरेदी करू नका म्हटल्यानंतर हे सोनं लुटायला आलेले लोक मग नेमके कोण आहेत? कारण नरेंद्र मोदी यांनी फक्त सोनं खरेदी करू नका म्हटलेलं आहे, सोनं लुटू नका असं कधीही म्हटलेलं नाही। आता मित्रांनो, यावर देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आलेली एक कॉमेंट आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे। ही दशा होत आहे आमचे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची। एक वेडी अशी परिस्थिती उत्तर प्रदेशची होती, पण योगी आल्यानंतर ते लोक माणूस झाले आणि महाराष्ट्रात असे लोक जानवरासारखे वागत आहेत। काहीतरी प्रतिक्रिया द्या गुन्हेगारावर, नाहीतर येत्या वर्षात महाराष्ट्राची अव्यवस्था यूपी आणि बिहार सारखीच होणार आहे। मित्रांनो, काही जरी झालं तरी ज्याच्या बुद्धीमध्ये कसलाही बदल होत नाही त्याला अंधभक्त असं म्हणतात। आणि या अंधभक्ताची ही कॉमेंट आहे, तो काय म्हणतो, ही दशा होत आहे आमचे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची। खरं तर अंधभक्ताचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लांबूनही संबंध नाही, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे त्याला कारणीभूतच हे अंधभक्त आहेत। आणि तो म्हणत आहे, बघा अशी परिस्थिती होती उत्तर प्रदेशची, म्हणजे आता उत्तर प्रदेश सुधारला की काय? बघा, म्हणजे दुरून डोंगर साजरे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी खोटं गुजरात मॉडेल उभा केलं, अगदी त्याच पद्धतीने आता योगी त्याचं खोटं उत्तर प्रदेश मॉडेल तयार करत दाखवत आहे किंवा तयार करत आहे। ऍक्च्युली तिथं सुद्धा तुम्ही ज्या घटना पाहिल्या असतील, अगदी खेळाडूला न्याय ब्रजभूषण सिंग तिथला खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। आणि असं उत्तर प्रदेश ज्यामध्ये कसलाही काडी मात्राचा फरक झालेला नाही, लक्षात घ्या। उलट गुन्हेगारांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, उलट गुन्हेगार आमदार खासदार झालेले आहेत, उलट गुन्हेगारांना गुन्हेगारीचं लायसन उत्तर प्रदेशमध्ये भेटलेलं आहे। ऑथेंटिक पद्धतीने कायद्याच्या आधारे कायद्याच्या संरक्षणाखाली तुम्ही गुन्हेगारी करा, हे उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तोच पॅटर्न देवेंद्र फडणवीस फॉलो करताना दिसत आहेत। त्यामुळे काय असतं, इथून बसल्या बसल्या तुम्ही मोबाईलवर व्हॉट्सॲपवर डिजिटल याला भुलून आजच्या काळामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीचे अंधभक्ते असतील आणि योगीची कामना करत असतील तर मात्र या अंधभक्तावर कदापिही कोणीही विलाज करू शकत नाही। आणि मित्रांनो, हे वाढत जाणार आहे। योगी आणि देवेंद्र फडणवीस एकाच माळेचे मणी आहेत, सख्खे भाऊ आहेत। यांच्या मानसिकतेमध्ये किंवा यांच्या कार्यपद्धतीमध्ये कसलाही फरक नाही। आणि या चोरीच्या घटना या अत्यंत वाढत जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये। श्रीमंत लोक हो, नीट राहा। बघा, येणारा काळ, येणारी परिस्थिती फार भयानक आहे। इंधन संपत चाललेलं आहे बघा। आणि सध्या एक आज जी भारतामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सध्या कृत्रिम आहे, लक्षात घ्या। हा, इंधन संपत चाललेलं आहे, परंतु त्याचे परिणाम किमान अजून एक 10 ते 15 वर्ष इंधन पुरेल एवढं इंधन आहे। त्याची टंचाई एक 10-15 वर्षानंतर दिसायला सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त 70-80 वर्षामध्ये सगळं इंधन संपून जाणार आहे। आणि मग आपल्याला पर्यायी इंधनाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल। परंतु सध्या 10-15 वर्ष इंधनाची टंचाई नसताना सुद्धा सध्या कृत्रिम पद्धतीने, म्हणजे आपण रशियाकडून किंवा इराणकडून इंधन आयात न करता आपण अमेरिकेचे गुलाम झालेलो आहोत। त्यामुळे दर वाढलेले आहेत आणि आपल्याला इंधन आणण्यासाठी अंतर सुद्धा खूप लांब पडत आहे। म्हणजे जवळचं नाही आणायचं, स्वस्त नाही आणायचं आणि लांबून आणायचं, महाग आणायचं। आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांची अशी नेमकी कोणती चावी डोनाल्ड ट्रम्प किंवा इस्रायल यांच्याकडे आहे? त्यामुळे नरेंद्र मोदी एवढे घाबरलेले आहेत। आणि देशामध्ये अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे 10-15 वर्षाचा कालावधी सुद्धा फार मोठा नाही, त्यानंतर प्रचंड
इंधन टंचाई संपूर्ण जगामध्ये तुम्हाला दिसणार आहे. निसर्ग संपत चाललेला आहे आणि मग येणारा काळ इतका भयानक असणार आहे. या वर्षीची हीट वेव्ह तुम्ही पाहिली बघा, तापमान काही ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये अबव 50 तापमान जाणार आहे. आणि अशा उष्णतेच्या लाटा वर्षभर नाही राहणार. हा 15 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा टप्पा असणार आहे. आणि यामध्ये माणसं अशी अगदी पटा 1 कोटी माणसं गायब, 2 कोटी माणसं गायब, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि या जगातील हा प्रश्न केवळ भारतापुरता किंवा नरेंद्र मोदी यांच्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगभरातील श्रीमंतांना हेच हवं आहे. कारण लोकसंख्या एवढी झालेली आहे आणि साधन सामुग्री कमी पडत आहे. एवढी लोकसंख्या घेऊन आपण पुढे चाललो तर मित्रांनो, या जगामध्ये जगणं मुश्किल होणार आहे. लोक जगूच शकणार नाहीत. अन्न टंचाई निर्माण होणार आहे. एवढी उष्णता वाढल्यानंतर मातीची उगवण क्षमता सुद्धा राहणार नाही. त्यामुळे अन्नधान्याची निर्मिती होणार नाही, फळांची निर्मिती होणार नाही. अशा अनेक गंभीर समस्या या पृथ्वीवर निर्माण होणार आहेत. आणि त्यासाठी हे श्रीमंत लोक, हे बडे लोक, फक्त भारतापुरतं मर्यादित मी बोलत नाही, सगळ्या जगभरापुरतं बोलत आहे. हे फार भयानक आहे, लक्षात घ्या. आता मित्रांनो, यावर आपण शेवटी पाहू. सध्या दुसरी घटना पहा. मंदिरातील एक व्यक्ती मंदिरामध्ये दानपेटीमध्ये जाऊन पैशाची चोरी करताना दिसत आहे. बघा आता ही घटना नेमकी काय आहे. आणि त्यानंतर खाली येणाऱ्या जवळपास 70% कॉमेंट्स या आहेत की खरी गरज, त्या पैशाची गरज त्या चोराला आहे, मंदिरात बसणाऱ्या चोराला नाही. या लोकांच्या कॉमेंट्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आणि या कॉमेंट्स करणारे हिंदू आहेत. आता तो चोर कोण आहे ते माहीत नाही, परंतु खरंच त्या पैशाची गरज चोराला आहे का? अरे त्याला गरज आहे म्हणूनच तो तिथपर्यंत आला. चोरी करणं सोपी गोष्ट आहे का? तिथं जाणं, CCTV कॅमेरे, चोरणं, पकडल्यानंतर जेल, शिक्षा, लोकांनी पकडलं तर मार, म्हणजे इतकी मोठी रिस्क चोरी करण्यामध्ये असताना सुद्धा तो माणूस तिथं चोरी करण्यासाठी आला. आणि दानपेटीमध्ये काठी टाकून त्याला किती नोटा चिटकतील, म्हणजे चोरी सुद्धा फार मोठी नाही, म्हणजे ऍक्च्युली गरजवंत चोर आहे तो. परंतु त्याला ही चोरी नेमकी का करावी लागली? कालच एका भारताच्या न्यायाधीशाने बेरोजगारांना झुरळाची उपमा दिलेली आहे. बघा, म्हणजे यांच्या लेखी गोरगरिबांना अजिबात कसलीही किंमत नाही. एकदा का तुमच्या खिशामध्ये पैसा आला, तुम्ही श्रीमंत झाला की तुम्हाला इतरांची चिंता लागत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने माणसं उंदरासारखे पटापटा मरायला लागले तर हे माणसं तुम्हाला सुखाने जगू देतील का, हे सुद्धा नीट लक्षात घ्या. म्हणजे अराजकता येणाऱ्या काळामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि यासाठी सरकार तयार आहे का? आज आपण भारतापुरता मर्यादित विचार केला तरी आपण निसर्ग वाचवण्यास तयार आहोत का? उष्णतेच्या लाटा आल्या तर आपल्याला लपायला जागा आहे का? आपली घरं सुरक्षित आहेत का? बघा, जिथं जंगल आहे आणि आता मोठमोठ्या जंगलाला सुद्धा आग लागतील. जगभरामध्ये आपण मोठमोठ्या जंगलाला ऑटोमॅटिक कशा पद्धतीने आग लागलेल्या आहेत या घटना मागच्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये पाहिल्या आणि त्यामधून या जगाचं अति प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि यामुळे गोरगरिबांची अवस्था इतकी खालची दयनीय होणार आहे. जे जग आपण निर्माण करत आहोत ते जग मित्रांनो विनाशाकडे जाणार आहे. आणि याला पायबंद घालताना किंवा यावर पुढाकार घेताना कोणीही दिसत नाही. प्रत्येकजण खोऱ्याने पैसा ओढताना दिसत आहे. श्रीमंत होण्याची, लुटण्याची, काही करा. निसर्ग संपला तरी चालेल, माणूस संपला तरी चालेल, देश संपला तरी चालेल, परंतु आपल्या पदरामध्ये काय येतंय यासाठी स्पर्धा सुरू आहे. आणि यामध्ये ना मंदिरं महाग आहेत, ना हिंदू महाग आहेत, ना मुस्लिम महाग आहेत. सगळे जण या रेसमध्ये लागलेले आहेत. आता देवाला खरंच पैशाची गरज आहे का? लक्षात ठेवा, देवाला खरंच पैशाची गरज आहे का?
मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की देवाला कसल्याही 1 रुपयाची सुद्धा गरज लागत नाही, हे स्वतः तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला वाटलं तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. देवाला 1 रुपयाची सुद्धा गरज लागत नाही, पैशाची गरज लागत नाही. आणि हे सगळं धान्य असेल, सोनं असेल, पैसा असेल, जमीन असेल, संपत्ती असेल, हे सगळं निर्माण करणारा देव आहे. आणि देवाला अरे बाबांनो, काही इतकं बाहेर असे काही ग्रह आहेत ते पूर्ण हिऱ्याचे आहेत, सोन्याचे आहेत. म्हणजे देवाकडे ऑलरेडी एवढं आहे. देव काही पण निर्माण करू शकतो. एका क्षणात हे अखंड विश्व हिऱ्याचं देव तयार करू शकतो. एका क्षणामध्ये देव हे सगळं विश्व सोन्याचं बनवू शकतो. देवापाशी काय कमी आहे? म्हणजे देवाला पैशाची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी जसं लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, तसंच देवाला पैसा देणे आणि पैसा घेणे हा गुन्हा आहे. बघा, यामधून तुम्हाला स्वर्ग भेटणार नाही, पुण्य भेटणार नाही, समाधान भेटणार नाही, शांती भेटणार नाही, सुख भेटणार नाही. यामधून तुम्हाला फक्त आणि फक्त दुःख भेटणार आहे, पाप भेटणार आहे. तुमची रवानगी ही नरकामध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, देवाला या कशाचीही गरज नाही. देवाला तुम्ही फक्त श्रद्धापूर्वक त्याचं स्मरण करणं, त्याचं नामस्मरण करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं आणि फार फार तर त्याला फुलं अर्पण करणं. लक्षात ठेवा, फक्त फुलं, ती सुद्धा विकतची नाही, ती सुद्धा तुमच्या शेतातील किंवा कोणत्याही झाडाची फुलं स्वतः जाऊन तोडून आणून ती फुलं देवाला समर्पित करणे एवढंच पुरेसं आहे. आणि याच्या पुढं जो आहे तो फक्त आणि फक्त बिझनेस आहे देवाधर्माच्या नावाखाली. आणि हा बिझनेस काही बंद होणार नाही, मी सांगितल्याने बंद होणार नाही. हा बिझनेस दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. परंतु जर निसर्ग संपला तर ना बिझनेस राहणार आहे, ना माणूस राहणार आहे. आणि गोरगरीब यांचं जीवनच मरण्यासाठी आहे, त्यामध्ये मी सुद्धा आलो, लक्षात घ्या. आणि फक्त जे श्रीमंत, अतिश्रीमंत आहे, धोक्याची घंटा त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जी अतिप्रचंड माया कमवून ठेवलेली आहे त्याचा विनियोग तुम्ही जर अशा पाखंडी बुवा बाबांच्या चरणी जर अर्पण करणार असाल, तो श्री रविशंकर असेल, धीरेंद्र पाखंडी असेल, गोविंदगिरी असेल, यांच्या चरणी किंवा देवाधर्माच्या नावाखाली जर तुम्ही पैसे लुटणार असाल तर तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही एखाद्याचं कुटुंब उभा करा, तुम्ही झाडं लावा, निसर्ग वाचवा, यासाठी तो पैसा खर्च करा आणि स्वतः करा. लक्षात ठेवा, लुटणाऱ्यांच्या हातामध्ये तो पैसा देऊ नका. जो निसर्ग वाचवील, जो स्वतःसाठी येणाऱ्या काळामध्ये जंगल निर्माण करील, झाडं निर्माण करील, आतापासून प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये 10-15 गुंठे, अर्धा एकर, 1 एकरचं जंगल तयार करा, घनदाट जंगल तयार करा. म्हणजे ज्या वेळेस या 8-15 दिवस, महिनाभर या उष्णतेच्या लाटा तयार होतील, त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन बसू शकता, तुमचं जीवन वाचवू शकता. येणाऱ्या काळामध्ये फक्त हे झाडच तुम्हाला वाचवू शकणार आहेत. बाकी ना तुमचा धर्म वाचवणार आहे, ना देव वाचवणार आहे, ना सरकार वाचवणार आहे. लक्षात घ्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.